नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मोड आलेल्या मुगापासून मुगाची रस्सा उसळ आणि सुक्की उसळ करून दाखवणार आहे। अतिशय झटपट आणि अतिशय चवदार होणाऱ्या या दोन प्रकारच्या उसळी मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक मोठी वाटी मोड आलेले मूग स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। मूग शिजवण्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे। आता त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया, अर्धा छोटा चमचा हळद, थोडासा हिंग घालूया आणि धुवून ठेवलेले मूग घालूया। 2 मिनिट तेलावर चांगले मूग परतून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊया। मूग बुडेल एवढं पाणी घालूया आणि आता मूग शिजवण्यासाठी कुकरची 1 शिट्टी करून घ्यायची आहे। जास्त शिट्ट्या करून घेऊ नका, नाहीतर मुगाचा अगदी गाळ होतो। आता आपण याचं झाकण लावून याची शिट्टी करून घेऊया। पातळ रश्श्याच्या उसळीसाठी मी इथे 1 तुकडा खोबरं कापून घेतलेले आहे। 10-12 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। लसूण आणि खोबरं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। आता एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घालूया। हे तेल मी पातळ रश्श्याच्या उसळीसाठी घातलेलं आहे। आता मी अगोदर पातळ रश्श्याची उसळ तयार करून घेणार आहे। तेलामध्ये बारीक कापलेला कांदा टाकूया। 2-3 मिनिटं परतून घेऊया। कांदा 2 मिनिट परतून घेतलेला आहे आणि आता यामध्ये अगदी थोडासा बारीक कापलेला टोमॅटो घालूया। तुम्हाला उसळीमध्ये टोमॅटो जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टोमॅटो सुद्धा घालू शकता। इथे अगदी थोडासा टोमॅटो घातलेला आहे आणि आता टोमॅटो कांदा चांगलं परतून झालेला आहे आणि आता यामध्ये खोबरं आणि लसूणचं वाटण घालूया। 1 मिनिटभर परतून घेऊया। आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे घरगुती मसाला आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घालून परतून घेऊया। थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया आणि आता परत एकदा मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून 2-3 मिनिटे शिजवून घेऊया। कुकरची 1 शिट्टी करून कुकर गार झालेला आहे। आता आपण तो बघूया। मुगाची उसळ बघा छान शिजलेली आहे। आता सुक्की उसळ बनवण्यासाठी यामधली काही उसळ मी बाजूला काढून ठेवणार आहे। 1 वाटीभर उसळ मी बाजूला काढून ठेवलेली आहे आणि आता ही बाकीची उरलेली उसळ आपण पातळ रश्श्यासाठी जी उसळ बनवणार आहोत त्यामध्ये मी टाकून घेत आहे आणि अजून थोडंसं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। तुम्हाला उसळ किती प्रमाणात पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही थोडंफार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालूया। मूग शिजवताना मी मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता गॅसच्या लो फ्लेमवर ही उसळ 6 ते 7 मिनिटं उकळवून घ्यायची आहे। रश्श्याची उसळ उकळवायला ठेवलेली आहे, तोपर्यंत आपण सुकी उसळ तयार करून घेऊया। आता दुसऱ्या एका कढईमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घातलं आहे। आता त्यामध्ये 1 बारीक कापलेला कांदा घालूया। कांदा 2 मिनिट परतून घेऊया। अगदी थोडासा बारीक कापलेला टोमॅटो घालूया आणि 2 मिनिट परतून घेऊया। आता यामध्ये काही सुके मसाले घालूया। छोटा अर्धा चमचा हळद, पाऊण चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा घरगुती मसाला आणि आता हे मिक्स करून घेऊया आणि आता मी इथे आलं लसूणची रेडीमेड पेस्ट यामध्ये अगदी थोडीशी घातलेली आहे। परत एकदा मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये बाजूला काढून ठेवली होती ती उसळ घालूया। थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया आणि चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालूया, कारण आपण उसळ शिजवताना मीठ घातलेलं आहे आणि आता 2 ते 3 मिनिट गॅसच्या लो फ्लेमवर उसळ परतवून घ्यायची आहे। मुगाची सुकी उसळ आता तयार झालेली आहे। आता आपण ती काढून घेऊया। अगदी चवदार आणि झटपट मुगाची सुकी उसळ तयार झालेली आहे।
आता वरून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि बघू शकता झटपट आणि चमचमीत अशी सुकी मुगाची उसळ तयार झालेली आहे। ही उसळ तुम्ही टिफिनसाठी सुद्धा करू शकता। आता आपण पातळ उसळ बघूया, छान उकळलेली आहे आणि खूपच चवदार होते। तुम्ही या पद्धतीने ही पातळ उसळ नक्कीच करून बघा। आता आपण ती काढून घेऊया। एकाच वेळी 2 भाज्या होतात आणि अतिशय चवदार होतात, अतिशय झटपट होतात। आता आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि दोन्ही प्रकारच्या उसळी मी तुम्हाला अतिशय झटपट करून दाखवलेल्या आहेत। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।